बापाची शोभा, सून ताब्यात सासूची शोभा, बायको ताब्यात हॅलो नवऱ्याची शोभा आणि देव ताब्यात भगवत भक्ताची शोभा. बायको ताब्यात आली की संसार चांगला झाला. आपला संसार जे जिवंत आहे ना याच्यामुळेच. चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज? बघा तुम्ही कुठं बी जाऊ द्या, त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणला आलेला? फक्त सरकारला आलेला आहे. आणि त्याने जे करायचं ते बरोबर केलं रे. मार डोकं म्हणजे डोकंच मार. बाजारात बी गेल्या का डोक्याचाच वापर करा. मी तिची जोडी घ्यायला जाऊ त्या बाईला म्हणणार केवढे दिली, ती बाई म्हणणार 20ला. 20ला इच्छा 3 दी. ती बाई म्हणली फुकटच नाही ना, ती म्हणली मग 6 दी ना. आता शेजार धर्म असावा. आता मी बी लग्न झाले, मला बी एक बायको आहे ना. शेजार धर्म असावा, आपण नवरा बायको घरी बसलेले असावं. एखादी बाई गव्हाचं म्हणा, ज्वारीचं बाजरीचं पीठ न्यायला घरी यावा. बाई अशी गचकन वाटी घुसून पीठ देते का सरपंच? नाही. कुठं डिप्लोमा झालाय त्याची पण चांगलं मारा. डोकं म्हणजे डोकंच मारा. लोय बारीक. उगा आपण बघत नाहीत म्हणून बघा. उगा आपण घरी बसलेलो असो, एखाद माणूस आपल्या घराकडे बायको डायरेक्ट म्हणते होय हो ते आपल्या घराकडे यायले. मग येऊ दे ना. मी कुठं काय म्हणली? ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले. किंवा मला मग देऊ दे ना. मी कुठं देण्याबद्दल काय म्हणले त्याला म्हणा नी. पण मग म्हणून मी नेहमी सांगतो, ज्याला बायको चांगली मिळाली का त्याचा संसार बी चांगला, परमार्थ बी चांगला. ज्याची आई धड नाही त्याची परत पुस्ती काही. अरे ज्याला संसारात नीट करता आला नाही ती इकडे येऊन काय दिवे लावणारी? आणि बायको भेटत नाही. किती बी लांब लांब मी सटवा बायको भेट नाही. चहा गुडी तू बाईच्या जीबीची औषधी कोण्याच मेडिकलला नाही. डोकं म्हणजे डोकंच. बायको चांगली मिळायला नशीबच लागतं. कशी पाहिजे? कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता. 4था शब्द तुम्ही बघा. इतक्या लक्षणाने युक्त धर्मपत्नी पाहिजे.